5-6 मिनिटांमध्ये ते सगळे अभ्यास होऊन जाते, फार काही नाही. पण त्यातलं मर्मासाठी म्हणून आपण थोडस ही कोण आहे तर ही पराशक्ती प्रकट झाली क्षीर समुद्रात, जगाची महासत्ता आहे. आणि ही एकमेव शक्ती अशी आहे की जी शक्ती पंचप्रतासनावरती बसण्यासाठी, पंचब्रह्मासनावर बसण्यासाठी फक्त ती एकमेव शक्ती जी आहे ती एकमेव भगवतीच या दिव्य आसनावरती बसू शकते, अन्य कुठे बसू शकत नाही. इथे वर्णन केले की पंचब्रह्मासना हिच्याशिवाय कुठलीही अन्य देवता, ब्रह्मा विष्णू महेश किंवा आणि कुठलीही देवता पंचब्रह्मासनावरती आजपर्यंत विराजित होऊ शकलेली नाही. आपल्याकडे गादी परंपरा असते, गादी म्हणतात. गादी म्हणजे काय की एक सिद्ध केलेलं पीठ की ज्या पीठावरती सिद्ध पुरुषच येऊन बसू शकतो. कोणीतरी याचं गबळाने बसायचं हे शक्य नसतं. एक कोणीतरी सिद्ध महात्मा असतो, त्या सिद्ध महात्म्याने विशिष्ट प्रकारची उपासनेने विशिष्ट प्रकारचं परमतत्व प्रकट केलेलं असतं. आणि ते प्रकट केलेलं परमतत्व जे आहे ते सांभाळणं, ते पेळणे इतकी साधी गोष्ट नाही. मध्यंतरी ब्रिटनमध्ये एक लिलाव झाला, ग्रेट ब्रिटनमध्ये, फार पूर्वी 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या ग्रेट ब्रिटनमध्ये जो लिलाव झाला त्या लिलावामध्ये त्यांनी एक सोड म्हणजे तलवार विकली लिलावामध्ये. त्यांचं म्हणणं असं होतं की ती महाराणा प्रतापांची तलवार आहे, त्या खडा बनवतं सगळ्या. आणि या तलवार ती महाराणा प्रतापांची बघितली, ती विकली गेली. फार कमी किमतीत त्या मनाने तलवार विकली गेली होती. पण ज्याला त्या तलवारीचं ज्याला वजन बघितलं तर त्यावेळेला ते वजन 4 मण म्हणजे 160 किलो त्या तलवारीचं नुसतं वजन होतं. 4 मणी तलवार. तर मला असं वाटतं नेहमी की 160 किलो वजनाची तलवार हातामध्ये घेऊन घोड्यावरती बसून जाणारे महाराणा प्रताप, त्यांचं स्वतःची ताकद किती असेल, जो घोडा धारण करण्याची ताकद किती असेल, आणि ती तलवार हातात घेऊन त्या डाकीतून एक वेगळे सारखी तलवार सगळी आहे. पण आपण माझ्याकडे पहा दाखवायची नाही, ती तलवार हातामध्ये घ्यायची आहे आणि ती तलवार कुशलतेने फिरवायची पण आहे. अरे कोणाची शक्ती आहे अशी की एवढं मोठी गोष्ट घेऊन उतरायची? पंचब्रह्मासनावरती बसली ती साधी गोष्ट नाहीये. त्या परमतत्वाला रावणाने एकदा प्रयत्न केला होता. त्याने नवग्रहांवरती बसायचा प्रयत्न केला. सगळ्या नवग्रहांना पाळसं टाकलं म्हणे. नवग्रहांना पाळसं टाकून तो आसनाच्या खाली दाबून ठेवलं आणि वर जाऊन बसला रावण. पण झालं काय, रावणाला त्यांना फार का ठेवता आलं नाही. शेवटी रावणाची 4 कोटी असलेलं ते राज्य पुढवलं गेलंच. हे कोण करू शकतं असं नाही करत. अगदी सांप्रत काळामध्ये साधारणपणे 723-725 वर्षापूर्वीची गोष्ट, उज्जैनी नगरीमध्ये राजा विक्रमादित्य होऊन गेला. त्यांनी परमतत्वाचा विचार करून 32 तत्व एकत्र करून त्यांनी सिंहासन केलं होतं. त्या सिंहासन 32 नाव पडले. त्यात पण त्यांनी ग्रह तारे सगळे घातले होते, बसला होता. पण विक्रमादित्य खरंच उपासक होता. आजही आपण जर मध्य प्रदेशामध्ये गेलो तर इथे जिची उपासना जबरदस्त होती. विक्रमादित्याने जिची उपासना केली ती देवी आजही तिथे विद्यमान आहे. आपण जर गेलो ओंकारेश्वराला, ओंकारेश्वराच्या मंदिराच्या अगदी जवळच तिथे मंदिर आहे. आपण ते मुक्काम केला आठवत असेल तर त्या ठिकाणी त्याची उपासना देवीची, तिच्या कृपेने पराशक्तीची उपासना करून बसायला मिळाली. आणि हिऱ्या कपड्याचं काम नाही देते, हिऱ्या कपड्याचं काम. ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये भगवान पांडुरंगांनी स्वतःच्या हाताने तुळशीची माळा घातली आणि सांगितलं की हा तुमचा फार मोठा अधिकार आहे.
होते येतं का कामे करूया. माऊलींनी समाधीमध्ये जायच्या आधी स्वतःच्या गळ्यातली माळ काढली आणि ती माळेचा प्रसाद सगळ्या लोकांना सगळ्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळा घाला, हा प्रसाद तुम्हाला मी देतो. एवढीशी माळा कळत चालेल तर त्याला मुक्ती कळते पुन्हा करायला. आणि सांगितलं की आसनावर बसू नका, ते तुम्हाला जमणार नाही, पण माझ्या मांडीवरती बसा, ते तुम्हाला नक्की जमेल. कारण ती तुमची आई आहे आणि आई मुलाला मांडीवरती घेऊ शकते. फक्त एका ताईला जमलं नाही, तुम्ही यशोदाबाई द्यायला होती. ती म्हटली होती की तिला नसे हे गेली कुठं तिला वाटत होतं की हा कृष्ण एखाद्या पर्वतासारखा जड आहे. भागवतामध्ये म्हणाले नसे हे गेली कुठं, ही बातमी उठून गेली होती. आता कोणाला शक्य आहे? आईला शक्य आहे. माऊली झाली महाराज मांडीवरती घेतलं आणि म्हणून माऊलीने शेवटी लिहून ठेवलं. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेची. जे कोणी त्याच्या उपासना करतील, भगवंताकडे प्रार्थना आहे, त्याला दर्शन द्यावं का, कारण ते माझ्या मांडीवरती बसली माझी मुली. सहज शक्य आहे का? कोणाला शक्य आहे का? हे इतकं सोपं आहे का या आसनावरती बसणं? ते अजिबात सोपं नाही. म्हणून वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला म्हणता होती की कोणी कुठल्या आसनावरती बसायचं आणि कोणी काय करायचं. हे भांडण खुर्चीचं नाहीये, हे भांडण आसनाचं स्थितीच आहे. आसन म्हणजे स्थैर्य. स्थैर्य म्हणजे ती अशी अवस्था की जी ज्याला प्राप्त होते ती अवस्था तो सर्वांना देतो, एकाला सगळ्यांना देतो. इतकं स्थिर करण्याचं सामर्थ्य एका जगन्मातेशिवाय कोणामध्ये आहे? ब्रह्मदेवामध्ये आहे. त्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे. एका दिवसामध्ये 72 वेळा 4 युग फिरतात, परत रात्र होते, 72 वेळा 4 युग फिरतात, 24 तास झाले, 1 दिवस संपला. असे 364 दिवस झाले की 1 वर्ष झालं. असे 100 वर्ष झाली की ब्रह्मदेवाची यात्रा निघाली. श्रीराम जयराम जय जयराम, पुढचा ब्रह्मदेव. तर भगवान विष्णूंचं आयुष्य स्थिर आहे. देवी भागवताच्या कथनाप्रमाणे अशाप्रमाणे 100 ब्रह्मदेव झाले की भगवान विष्णू अंतर्धान पावतात आणि नवीन विष्णू जगदंबा माता प्रकट करते. तर शंकरांचं आयुष्य स्थिर आहे. तर असे 100 विष्णू झाले की भगवान शंकर बदलले जातात. आणि अशा तऱ्हेने भगवान शंकर जर 100 वेळा बदलतात, त्याला भगवती फक्त एकदा आपला पाय हलवते. काय करत नाही, एकदा मागं पुढे पाय करते. आम्ही तर 3 तासात बसल्यानंतर 4 तास मागं पुढे पाय करतो. काय काही जणांचे पाय ते पुढे पुढे करतात त्याला. एवढं शक्य कोणाला आहे की अशा तऱ्हेने ते सगळे धारण करणे कोणाला शक्य आहे? पण ही भगवती अशी आहे की ती पंचप्रेतासनावरती किंवा पंचब्रह्मासनावर बसते. तर प्रेतासन नंतर ना पंचब्रह्मासन, आणि ते पंचब्रह्मासनावर ते बसते. तर ते बसण्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की हे ब्रह्मतत्व जे आहे ते मी प्रकट केले. त्या पंचब्रह्माची माहिती सांगितलं हे कसं आहे पंचब्रह्मासन. तर त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ईश्वर हे त्या पंचब्रह्मासनाचे 4 खूळ आहेत. जसं एखाद्या टेबलाला 4 पाय असतात, एखाद्या बेडला 4 पाय असतात, तसे हे 4 खूळ आहेत. त्यातला आग्नेय खूळ जे आहे ते ब्रह्मदेव आहे. नैऋत्य खूळ जे आहे ते भगवान महाविष्णू आहे. वायव्य खूळ जे आहे ते भगवान महेश आहे. आणि ईशान्याचे खूळ आहे ते भगवान त्या ठिकाणी शंकर, ईश्वर भगवान, रुद्रकेश्वर हे आहे. आणि वरची जी 8वी फळी आहे ती सदाशिव. त्या ठिकाणी शंकरचे 3 रूप आहेत, ईश्वर, रुद्र आणि सदाशिव. असं ते पंचब्रह्मासन. पंचब्रह्मासनावरती 4 देव खाली, वरती 1 देव असण्याचा आणि त्याच्यावरती माता जगदंबिका बसली. ती बसली पण कशी की डावा पाय तिने मूलाधार चक्राला टेकवण्यासाठी म्हणून मागे घेतलेला आहे. की डावा पाय तिने असा मागे घेतलाय की त्या डाव्या पायाची टाच मूलाधाराला दाबण्याला ठेवते आणि उजवा पाय तिने खाली सोडलेला आहे. तो एका तरुकावरती स्थिर तिने पाय ठेवलाय आणि त्या पायाच्या नखाचं, उजव्या पायाच्या उजव्या अंगठ्याच्या नखाचं दर्शन फक्त ब्रह्मांडाला घडतं. अशी ती बसते आणि तिला बसून ती सगळ्या जगाचं चिंतन करते. तिला त्या पीठाला पंचब्रह्मासन पीठ असं म्हणतात. पृथ्वी, या, तेज, वायू, आकाश पंचमहाभूत आहेत.
आणि ते सूक्ष्म रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि हेच ब्रह्मा विष्णू महेश रुद्र शंकर ह्या देवता त्यांचं आदिपती उत्पत्ती स्थान आहे. यांना तर वेदांमध्ये अव्यक्त सांगितलंय. आणि तीच आदिशक्ती पराशक्ती त्या आसमानात असते आणि म्हणून तिचं नाव भुवनेश्वरी अशा रूपाचं आहे. संपूर्ण ब्रह्मांडाचंच तिने भुवन केले, घर केले आणि त्याच्यावरती बसलेली आहे. ती आदिशक्ती कोण आहे तर ती देव आदिदेवांची आत्मशक्ती आहे. ती स्वतः सत्वगुणाने युक्त आहे. ती ध्यानाचं अनुष्ठान ध्यान अनुष्ठान करणाऱ्या साधकाला दर्शन देते आणि म्हणून तिचं चिंतन अनुष्ठान करावं. राजा परीक्षेने प्रश्न विचारला. म्हणजे माझ्या चित्तामध्ये प्रश्न राजा धर्मजयाने प्रश्न विचारला. म्हणजे मी प्रश्न विचारू. परीक्षित राजा संवाद श्रीमद भागवतामध्ये येतो आणि धर्मजय संवादही भागवतामध्ये. राजा म्हणते की परीक्षित करून प्रश्न विचारला. की ही जी प्राप्ती आपण म्हणतात ती ध्यानामध्ये होते. पण मला असं सांगा की जी उपासना कशी करायची, ती आत्मशक्ती कशी प्राप्त करून घ्यायची, असा प्रश्न विचारला. भगवान वेदव्यासजी महाराजांकडे उत्तर देतात. तर ते सांगतात की जी आत्मशक्ती जी आहे ना ती प्राप्त करण्याचा मार्ग मी सांगतो. हा मार्ग न चुकता क्रमाने लक्षात घेतला तरच तिचं प्राप्ती होते. जे कोणी लिहून घेत आहेत त्यांनी शांत वाक्य सांगतो. ते वाक्य लिहून घ्या. मी पहिल्यांदा माझ्या मुलाला सांगतो की वाक्य लिहून घ्या. त्यांना इच्छा तरी सरळ लिहून घ्या. की तुम्हाला जर भगवंताला बघायची इच्छा असेल तर ते सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे तर दीर्घ प्रयत्न. पहिली काय गोष्ट केली पाहिजे तर दीर्घ प्रयत्न. दुसरी गोष्ट काय केली पाहिजे तर लज्जा भय याचा त्याग. दीर्घ प्रयत्न, लज्जा आणि भय याचा त्याग. आणि तिसरं काय आहे तर प्रेमपूर्ण भक्ती. दीर्घ प्रयत्न, लज्जा आणि भयाचा त्याग आणि प्रेमपूर्ण भक्ती या साधनांनी भगवतीची उपासना करावी. ती करत असताना सर्वसंग परित्याग करत जावा. मनाचा निरोध करावा आणि तन्निष्ठ आणि तत्पर व्हावं. तन्निष्ठ आणि तत्पर व्हावं. काय करायला पाहिजे तर दीर्घ प्रयत्न, लज्जा आणि भयाचा त्याग, प्रेमपूर्ण भक्ती करावी. इतर सगळ्या साधनांनी इतर सर्व गोष्टीचा सर्वसंग परित्याग करावा आणि मनाचा निरोध करून तन्निष्ठ आणि तत्पर व्हावं. त्या भगवतीला प्राप्त करण्याचे हे पंचपद आहेत. त्या 5 पदांनी गेल्यानंतर ती भगवती प्राप्त होते. आता याचा मी अर्थ उच्चार करतो, मग पुढे आपण जाऊया. तोपर्यंत पुढे जाण्याचा तसा अर्थ नाही. तुम्ही सांगितलंय की पहिली गोष्ट काय दीर्घ प्रयत्न. समजून चालू नका की ह्याला दिसते मला दिसते, ह्याला ध्यान लागून माझं ध्यान लागेल. त्याला दीर्घ प्रयत्न. किती दीर्घ प्रयत्न करावा लागतो तर नारदांनी ऐकायला सांगितलं की त्यांना नारदांना भागवतामध्ये कथा येते की देवर्षी नारदांना गुरुमंत्र मिळाला वयाच्या 6व्या वर्षी. प्रथम भगवंताचं अगदी एकपट दर्शन झालं ते वयाच्या 6.5 वर्ष पूर्ण झालं तेव्हा. आणि भगवंत प्राप्त कधी झाले तर 3ऱ्या जन्मात. तोपर्यंत पहिल्या जन्माचं आयुष्य किती आहे तर पहिल्या जन्मात त्यांचं आयुष्य 80 वर्षाचं आहे. त्याने 80 वर्ष सातत्य राखलं. मग प्रलय झाला, सगळं गेलं. पण 3रा जन्म झाला. प्रलयात ब्रह्मवर्षी 3रा जन्म झाला. नारद भगवंताची प्राप्ती झाली. किती प्रयत्न केले असते. दुसरी गोष्ट अशी की दीर्घ प्रयत्नाची गोष्ट कशी आहे. एक साधिका, एक स्त्री साधिका, साधक आहे, स्त्री साधक आहे. तिला गुरु प्राप्त झाले तिच्या वयाच्या 6व्या वर्षी. तिच्या वयाच्या 9व्या वर्षी गुरुनी सांगितलं एक काम सांगतो, ते काम माझा अडचणी कर. ते काम असं आहे की ह्या रस्त्याने राम जाणार आहे आणि रामाला पुढं जायचा रस्ता सांगायचा. साधकाचा शबरी. आणि तिला रामराज दर्शन झालं तिच्या वयाच्या 90व्या वर्षी.
तोपर्यंत रोज रस्ता झाडून तयार, वाट बघायची. गुरुनी सांगितले राम रस्त्याने जाणार आहे, मला वाट बघितली पाहिजे. तिसरं उदाहरण, एकदा नारदांनी बघितलं एका झाडाखाली 4 मुली तप करतायत. एका मुलीला बाजूला केलं, का तप करताय? पण मला भगवंताला पाहिजे. महाराजांना कळलं त्याच्या आधारावरती मी एकच सांगू शकतो, त्या झाडाला जेवढी पानं आहेत ना, म्हणतं काय नाही, माझं म्हणणं असं होतं की तुला 7 जन्म गेल्यानंतर दर्शन होणार आहे. तो म्हणलं 7 जन्म प्रयत्न करतो ना, मग आतापासून काय करायचे, निघून गेला. दुसऱ्याला बोलावलं, त्याला सांगितलं की तुला एक झाडाला फांद्या आहेत, ते मोज किती आहे. तेवढे जन्म गेल्यानंतर तो म्हटला फांद्या मोजायला पुष्कळ वेळ लागेल, मी 2-4 माणसं आणतो त्याच्याने मोजून घेतो, आता काय करायचं ते पण निघून. तिसऱ्याला बोलावलं, एवढी पानं आहेत ना तेवढी. तो म्हटला जाऊ दे, ते जेवण तिकडे आजचं जीवन सुखात बघू दे. चौथ्याला बोलावलं आणि सांगितलं नारदांनी, बाबा मला सांगायला का खेद होतो, झाडाला जेवढी फांद्या आहेत आणि आत्ता जेवढी पानं आहेत आणि जवळ पडतं वसंत ऋतू आहे, तर वसंत नवीन जेवढी पाने कुठे तेवढे जन्म गेल्यानंतर तुला भगवंताचं दर्शन होणार आहे. बरं विचार कर, तो साधक नाचायला नाचता नाचता नारदाला मिठी मारली आणि म्हणून तुमच्यासारखा कृपाळू मला पहिल्यांदा भेटला. म्हटलं का? अहो म्हणे तुम्ही पहिले भेटले की मला सांगणार की हो मला देव भेटते, तुम्ही प्रयत्न का सोडू. किती का पानं असते ना, किती का नवीन येईना, किती का फांदे असते ना, झाड तर एकच आहे ना, म्हणजे एकाच झाडाची कोणती करायची, 100 झाडाची तर नाही ना. एवढा आनंद झाला त्याला, मला देव भेटणार, मला देव भेटलं, मला देव भेटणार. नारदाने नारदा डोक्यावरती हात ठेवला, एक हात डोक्यावर ठेवला आणि एक हात मागे केला आणि देवाचा हात धरून समोर आणला. बघ असा बघताय. नारदाला 2 हात धरून होते, एक हात त्या भक्ताच्या डोक्यावर ठेवला आणि एका हाताने देवाचा हात धरून उघड ठेवला, हे देवा ये उभारा, असा बघताय. वाक्य काय आहे? दीर्घ प्रयत्न. मला कधी भी दर्शन मी कसे येईल, मला कळेल का, आणि साधना होते का, मी अमुक आहे का, अमुक साधना करू का, कशी करू, हे करू नाही. प्रयत्न करत राहा. प्रयत्न कसा करायचा? हवेत मारण्याचा प्रयत्न नाहीये. ज्या वेळेला या मार्गाला येतो त्याला गुरु उपदेश करतात. गुरुने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे गुरुने सांगितलं असेल की तू अमुक पहिल्यांदा ही गोष्ट कर, हरिपाठ कर, मग ही गोष्ट वाच, ती गोष्ट वाच, एवढी माळा जप कर आणि ज्ञानेश्वरी वाच कर, जे काय मार्ग सांगितला असेल तो मार्ग. त्या मार्गाच्या व्यतिरिक्त जर तिकडे पाणी गेलं तर बाजूला जाणारं पाणी वाया जातं, त्या मार्गाने जातं तेवढंच पाणी पुढे. शरीरातली एकही छोटीशी केश वाहिनी, रक्तवाहिनी सुद्धा इतरत्र फुटत नाही, ती सरळ जिथे पाहिजे तर रक्त घेऊन जाते. म्हणून आपण जिवंत आहोत. एखादी छोटी केशवाहिनी आतल्यात फुटली की ICU मध्ये आले टाकतात, CT स्कॅन मध्ये घालतात, तपासण्या करतात, त्याच्यानंतर 148 गोळ्या खायला घालतात. नंतर कळतं की उपयोग होत नाही, मग व्हेंटिलेटरवर ठेवतात, मग ऑपरेशन करतात, ती वाहिनी तोडतात, जोडली गेली की ठणठणीत झाला. मग सांगतात इथून पुढे अनेक गोष्टी करायच्या, पहिली गोष्ट मी सांगणार नाही, बाकी गोष्टी तुम्ही ऐकून ठेवा, असं वागायचं, तसं वागायचं, तसं वागायचं, तसं वागायचं, तसं वागायचं. पहिली गोष्ट तो व्यायाम करायचा. पण तोपर्यंत बिल किती झालं? 4,27,856 रुपये 3 पैसे. पहिले पैसे भरा, तो पेशंटला घरी द्या. आणि त्या एका रक्तवाहिनीने एवढे पैसे दिले बाबा, आणि शरीरामध्ये किती रक्तवाहिन्या व्यवस्थित वाहतात त्याच्याबद्दल काही विचार केला? हे काय चाललंय? त्यामुळे पहिली गोष्ट काय सांगितली तर दीर्घ प्रयत्न, कुठेही कसर सोडायची नाही. त्या रुक्मिणीने किती प्रयत्न केले असतील, किती प्रयत्न भगवंत कृष्णाला प्राप्त करण्यासाठी. रुक्मिणीचं स्पष्टपणे ती सांगते भगवंताला, आणि प्रयत्न काय काय ऐकायचे का? ऐक, ती म्हणतीये का तुला मुकुंद तुलसी अरे तू काय सांगतोस मला, तुला प्राप्त मी काय काय केलं असेल. इतकी साधी गोष्ट नाही, इतकी साधी गोष्ट नाही. मी काय काय केलं असेल. का मुकुंद तुलसी विद्या वैवद्य धाम विराट केले, धीराम पती कुलवती मृळीत कन्या. ती अशी कुठली धीराम, अशी कुठली धीरवाद कन्या असं किती निसळ केलेलं आहे. मी भूमी तुझ्याकडे येते. कृष्णाला काय, कृष्णाच्या
परंतत्वाला पण यावं लागलं. तीर्थरूप नाहीत त्याला पण कळतं म्हटलं पाहिजे. माझा सांगण्याचा मुद्दा एवढा की ठासून की दीर्घ प्रयत्न अत्यंत महत्वाचा. दुसरा मुद्दा सांगितला की लज्जा आणि भयाचा त्याग करून. परमार्थामध्ये दारू चालत नाहीये. तुम्ही टाळ्या वाजवलं तर शेजारच्याला कसं म्हणतील, याला कसं घेईल, कसं काय घेईल, निर्लज्ज व्हावं. तुका म्हणे भोजे बघ मी नाचेन निर्लज्ज, निर्लज्ज व्हावं. आणि संसारामध्ये किती गोष्टी निर्लज्ज असतं. मागायला त्याला लाईट लाज वाटत नाही, सरळ बाप्त सगळ्यांच्याकडे. मग अध्यात्मामध्ये काय निर्लज्ज व्हा, देवापुढे उभा राहा आणि निर्लज्जपणे देवाला सांगा तू वाटतील ते कसं आहे, तुला सोडणार नाही. एक गोष्ट जर कधी नीट अनुभवली तर कसं निर्लज्ज व्हावं त्याचं उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. पण हे उदाहरण हृदयामध्ये कोरून ठेवा. निर्लज्ज कसं व्हावं त्याचं उदाहरण सांगतो. एक आई आणि तिचे एक लेकरू आहे, ज्या लेकराचं वय 1 दिवसापासून 9 वर्षापर्यंत आहे. मतलब कुठले वय आहे? 1 दिवसापासून 9 वर्षापर्यंत लेकरू आहे. त्या आईच्या मागे 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 भडभड भडभड करत होती. आईला राग आला. आईने त्याच्या आईला 2-3 शिवगा मारले, थाट 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 मारला. अक्कल नाही, त्रास देतो मला, नुसता मागायला लागतो. मर तिकडे पहिले थाट 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 मारलं. ते पसरले पाय भोकाट पसरलं, रडायला सुरुवात केली आणि रडू रडू झालं आणि उठलं. उठल्यानंतर काय केलं? आईकडे पाठीमागं वळत सुटलं नाही. उठल्यानंतर काय केलं? आईच्याच गळ्यामध्ये मिठी मारली. आई मला तू मला काहीतरी कर, आता दूध पाच ना, दे ना दे ना दे ना दे ना दे ना. तर लेकरू जसं मार खातं, शिव्या खातं, रागावून घेतं, कसंही झालं तरी ते आपल्या आईला सोडत नाही आणि म्हणून आई पण त्याला सोडत नाही. इतकं निर्लज्ज झाला तर देव. तिसरी गोष्ट सांगितली की भय सोडा. ही गोष्ट फार महत्वाची. लोक किती भय बाळगत असतील, किती भय बाळगत असतील. मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, माझ्या मागे ही पीडा आहे, माझ्या मागे ती पीडा आहे, मला याची पीडा आहे, मी हे करू का, मी ते करू का, मी ते करू का. चांगला माझा कालखंड चाललाय पण आताच्या कालखंडामध्ये मला अमुक त्रास आहे, मी अमुक करू का. आणि मूळ तत्व सोडून अन्य तत्वांच्याकडे जातात आणि त्या अन्य तत्वांकडे गेल्यानंतर मूळ विसरल्या कारणामुळे पुन्हा एकदा मार खातात. उदाहरण सांगतो मग पुढे जाऊया. भय कसं सोडायचं. मारुतीराजांच्या संपादने सांगितलं की मला लांबचं दिसतं समुद्राच्या 100 कोसी समुद्राच्या पलीकडे लंका आहे. त्या लंकात अशोक वाटिका आहे, तिथे सीता बसली आहे. मारुतीराजांनी उड्डाण केलं आणि लंकेवर जाऊन पोहोचले. दिवसा जायला खूप रात्री खेळायला गेले, दिवसभर झाडावर बसून राहिले. रात्रीच्या मारुतीला निघाले त्या मारुतीराज यांनी आपलं रूप लघुरूप धारण केलं. किती लघुरूप, अगदी मशकासारखं, किती अगदी बारीक चिंत धारण केलं आणि त्यांनी लंकेची भिंत ओलांडणी ठरवली. त्यावेळेला लंकेची भिंतीवरती संरक्षण करायला लंकिणी नावाची राक्षसी बसली होती आणि मारुतीराजांनी उडी मारायला ठरवलं. आणि त्याला मारुतीराजांनी उडी मारत असताना त्यांनी जय जयकार केला, देवाचं नाव घेतलं. कोणाचं नाव घेतलं तर असुरांना नाश करणाऱ्या नरसिंहाचं नाव घेतलं आणि नरसिंह भगवान की जे उडी मारली पलीकडे गेले की एवढं स्वरूप होतं ते पुढे गेले. ते त्या लंकिणीची पाठ होती, ती लंकिणी झटक्यात मागं वळली. त्यांनी मारुतीला बघितलं आणि काय मुसकडून मारली, एक अशी हडली मारुतीला फडी की ते 3 मिनिट खाली पडले. मग मारुतीने मोठं धारण केलं आणि त्याने ठोसा लावला, लंकिणी खाली पडली, रक्त उठले. त्यांनी मारली, त्यांनी पण मारली. त्याने काय विचार केला की ती बाई का बुवा आहे, ती बाई का बुवा त्या माणसाला किंवा ते माकड शेवटी असून म्हणजे ते वानराला काय धरला काय हाडला, एकच बुक्का मारला आणि माझ्यानंतर आपलं काय सोडलं, मला का मार बसला असेल. आणि त्याला रामचंद्रांनी त्यांना सांगितलं की दैवत बदललं म्हणून मारला. आतापर्यंत रामचिंतन होतं तर आरामात चालला होता, 100 वेळी समुद्र ओलांडला. पण उडी मारताना दैवत बदललं, नरसिंहाचं नाव घेतलंस काय रे गेली आहे. हा जन्म घेतलाय ना, त्या जन्माचं नाव मुकुंद आहे ना, मग मरेपर्यंत माझ्या आईचं नाव आईच असणार आहे, बापाचं नाव बाप असणार, गुरुचं नाव पण एकच असणार आहे. दैवत बदललं की थोबाडी बसते. त्याला म्हणतात भय. लज्जा आणि भय सोडून शरण जा. काय वाटेल तो कशासाठी घालायचं आणि कोणाला घालायचं. भयाचा त्याग करा
मारुतरायांनी भयाचा त्याग केला. त्यांना काय प्राप्त झाली सांगतो. पुढे मारुतरायांची शेपटीला पेटवायचा निर्णय झाला. सगळे वस्त्र बांधली आणि हे नाट्यंबा तयार केला. आता मारुतराय बुद्धिमत्ता मरण ठेवते की आपल्यासारखे पुढे काय करायचं तुम्ही. आता तुम्ही माझ्या शेपटीला कापड बांधलेली आहे, याच्यानंतर तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे ते मला कळल्यानंतर त्याप्रमाणे मी माझं प्लॅनिंग तुम्हाला सांगतो. हे वेगवेगळे खेळायला बसले होते. एक सोंगटी आदल्याची कारभार घेऊन ठेवलं. पण आवडे सांगितलं आता आमचं प्लॅनिंग असं आहे की त्याच्या शेपटीवर तेल टाकायचं. अरे वा, बरेच दिवस झाले म्हणजे अंगाला तेल लागलेलं नाहीये, बरं झालं तेल लागलं. थंडीमुळे अंग खान तडतड करते. मग मारुतीची शेपटीवरती तेल होतं. आता आपण पुढे काय करणार आहात. आता बत्ती लावणारे. ज्या वेळेला मारुतरायांना कळलं शेपटी ते लांब ती बांधणारे बांधा कापड बांधतात तेवढी लंकेत ती सगळी कापड वापरली होतात आणि ते बांधली. त्याच्यात तेल होतं, ती पेटवली. पेटल्यानंतर शेपटी पेटली. आधी नरसिंहाचं नाव घेऊन बोलणारे मारुतराय महाराज आता शेपटी पेटल्यानंतर नरसिंहाला तो कोळा आठवते घे. डोळे भेटले आणि रामराया तुला माहिती मी कुठे आहे, सध्या काय चाललंय. शेपटी पेटलेली आहे. शेपटीचं मला भय नाहीये, कारण शरीराला सांभाळण्याला तू आहेस. पण आता माझ्या डोक्यात कल्पना फार वेगळी आलेली आहे. तुझं परवानगी मला ती करायची होती. काय काय कल्पना आहे. माझ्या डोक्यात कल्पना अशी आहे की आता याचा लंका पेटवून देऊ, पण मी स्वतःहून उद्योग करणार नाही. तू सांग मी काय. मारुतरायांना रामापाशी पोहोचण्यासाठी 1 क्षण लागला, पण मारुतीच्यापर्यंत जवळ पोहोचायला रामाला बाकी 49